ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 14 शिवराधा कृष्ण मंदिर जवळ नमो चषक 2024 अंतर्गत 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित वुमन्स वॉकेथॉनला नुकतेच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। ऐरोलीमधील हजारो महिलांनी वॉकेथॉनमध्ये उत्साही सहभाग नोंदवून निरोगी आयुष्यासाठी खेळ खेळण्याचा संदेश दिला। नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी हिरवा कंदील दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ केला, तर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा स्पर्धेची जल्लोषात सांगता झाल्या। पारंपरिक वेशभूषेतही महिला सहभागी झाल्या होत्या। लेक व्ह्यू सोसायटी सेक्टर 14, गणपती मंदिर सेक्टर 15, अबुदय बँक वेलकम स्वीट समोर अशा प्रकारे विविध भागात फिरून 2.5 किलोमीटरची ही स्पर्धा सेक्टर 15 येथील चौकामध्ये संपन्न झाली। विजेत्या स्पर्धकाला सोन्याची नथ भेट देण्यात आली। 11 पैठण्यांची सोडत खास आकर्षण होती। सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले। वुमेन्स वॉकेथॉन या स्पर्धेचे आयोजन अशोक पाटील, संगीता पाटील, ऐरोली येथील भाजपा कोर टीम यांनी यशस्वीरित्या केलं। महिलांकरिता आयोजित नवी मुंबईतील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे। सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला। स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांचा खेळात सहभाग वाढावा, फिटनेस टिकवावा हा उद्देश यामागचा आहे। या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाद्वारे महिलांचे आरोग्य चांगले राहावं अशी माहिती माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी दिली। महिला आपल्या कुटुंबाच्या कामात व्यस्त असतात, त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना दुर्लक्ष होतं। या निमित्ताने जनजागृती होत आहे। असेच उपक्रम लोकनेते आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली घेत राहू असेही ते म्हणाले। नमो चषक 2024 नवी मुंबईमध्ये नमो चषकाचं आयोजन विविध नोडमध्ये आणि विविध खेळ प्रकारांमध्ये आणि विविध खेळ प्रकार हे विविध वयोगटातल्या कॅटेगरीमध्ये करण्यात आलं। ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक नागरिकांना नमो चषकामध्ये नोंदणी केली। ज्येष्ठ नागरिकांकरता स्पर्धा, तरुणांकरता स्पर्धा, महिलांकरता स्पर्धा, विद्यार्थ्यांकरता स्पर्धा, क्रिकेट, खो खो, कबड्डी, चेस, व्हॉलीबॉल, फुटबॉल, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जात असताना आज ऐरोली येथे वुमेन्स वॉकेथॉन ह्या स्पर्धेचं आयोजन अशोक पाटील, संगीता पाटील आणि या ऐरोली विभागातील भारतीय जनता पार्टीची कोर टीम, अशोक पाटील साहेबांच्या वॉर्डमधील परिसरातील कोर टीम यांनी यशस्वीरित्या आज वुमेन वॉकेथॉनचं आयोजन ऐरोली परिसरात केलं आहे। मला वाटतं महिलांकरता आयोजित केलेली नवी मुंबईतली ही सर्वात मोठी स्पर्धा आहे। ज्येष्ठ महिला, तरुण युवती या सर्वांचा सहभाग आज या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला। या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी खेळामध्ये सहभागी व्हावं, आपला फिटनेस टिकवावा अशा प्रकारचा दृष्टिकोन या स्पर्धेच्या मागे आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं नमो चषक, हा नमो चषक संपूर्ण देशामध्ये आज आयोजित केला जातो आहे आणि नवी मुंबईमध्ये ह्याला मिळणारा प्रतिसाद हा खरोखर लक्षणीय आहे। आज
महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा 10 वर्षाचा कालखंड हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिला सक्षमीकरणाकरता एक भरीव कामगिरी करणारा ठरलेला आहे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांना सक्षम करण्याकरता आखलेली धोरणं असलेल्या योजना या खरोखरच शहरी भागात, ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी महिलांना उपयुक्त पडत आहेत। आणि अशाच पद्धतीनं जर खरा विचार केला तर आपल्या घराचं बजेट जर अडचणीचा कालखंड आहे किंवा बजेटचं जर योग्य पद्धतीनं जर नियोजन करायचं असेल तर घरामध्ये एक चांगलं बजेट, सगळ्यांना सामावून घेणारं बजेट एक महिला ही तयार करू शकते आणि ती राबवू शकते। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील देशाच्या बजेट तयार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सूत्र ही देखील महिलेकडे दिलेली आहेत। आज या संपूर्ण ऐरोलीमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद आज वुमेन वॉकेथॉनला मिळाला। हा फिटनेस एक दिवस न ठेवता आज संपूर्ण वर्षभर आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष महिलांनी स्वतःचा फिटनेस देखील सांभाळला पाहिजे आणि त्याकरता चालणं हे सगळ्यात सोपा असं त्या ठिकाणी व्यायाम आहे, ज्याकरता आपल्याला जिममध्ये जाण्याची गरज नाही, कुठली अकॅडमी लावण्याची गरज नाही। नवी मुंबई शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर हे उत्तम आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण शहराला मिळालेला आकार आणि प्रत्येक घटकाची घेतलेली त्यांनी काळजी आणि त्या पद्धतीनं बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयुक्त पडते। आज माझ्या आमदारकीच्या कालखंडात देखील या ऐरोली परिसरामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं, चांगल्या प्रकारच्या कामांना त्या ठिकाणी गती मिळावी याकरता अशोक पाटील साहेबांनी घेतलेलं पुढाकार आणि त्यामध्ये केलेलं काम हे देखील उल्लेखनीय आहे, विशेष आहे। त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आमदार निधी हा जॉगिंग ट्रॅकला देण्याकरता याची मागणी देखील अशोक पाटील साहेबांच्या माध्यमातून झाली आणि एक उत्कृष्ट असं काहीच किलोमीटरचं एक जॉगिंग ट्रॅक हा याच परिसरामध्ये निर्माण झाला। आज त्याला 10 वर्ष पूर्ण झाली असली तरी अजून तो सुस्थितीमध्ये आहे, त्यामुळे लोक त्याचा वापर करतायत आणि त्याची स्थिती देखील चांगली आहे। तो मेंटेन करण्याचं काम देखील या परिसरामध्ये झालेलं आहे। एक जागृत लोकप्रतिनिधी असेल तर कसं उत्तम काम होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण हे अशोक पाटील, संगीता पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत असं नक्कीच मला सांगावंसं वाटतं। आज या संपूर्ण स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि नेहमीच फक्त वॉटर गटर मीटर आणि शहरामधलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या शहराची परिसराची संस्कृती, त्या शहराची जडणघडण आणि त्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाला समाविष्ट करण्याचे एक धोरण हे अशोक पाटील साहेबांनी नेहमीच आखलेलं आहे, त्यामुळे हे इतरांपेक्षा वेगळं आहे। आज त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांचा सन्मान आहे, युवकांकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, महिलांकरता कार्यक्रमांचं आयोजन आहे। प्रत्येक उत्सव, मग तो गणपती उत्सव असेल, दहीहंडी असेल, नवरात्री असेल किंवा अजून कुठला कार्यक्रम असेल, तो देखील तितक्याच उत्साहानं आयोजित करणं आणि सगळ्यांना सहभागी करणं आणि त्यामध्ये एक विशेष म्हणजे मातृशक्तीचा सहभाग हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा विशेष राहिलेला आहे। आज अचानकपणे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन अल्पावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं आणि जे गरजेचं आहे, जो मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे, जो रुजला पाहिजे, जो वाढला पाहिजे, अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं त्यांनी करणं ठरवलं आहे। महिलांचा सहभाग किती असेल? सकाळी 6:30 वाजता महिला येतील का? ज्येष्ठ महिला या सगळ्यांना हा कार्यक्रम यशस्वी करता येईल का? या सर्व गोष्टींची प्रश्नचिन्ह असताना सर्वांचं एक अत्यंत चांगलं उत्तर आणि एक चांगलं आयोजन अशोक पाटील साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी अशोक पाटील साहेबांना नेहमी सांगतो की एक चांगले कार्यकर्ते मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि अशोक पाटील साहेबांच्या संपूर्ण कार्यामध्ये त्यांच्याबरोबर एक सगळे चांगले कार्यकर्ते तेवढ्याच आत्मविश्वासानं, त्याच ताकदीनं आणि सकारात्मक दृष्टीनं या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग होतात आणि हा त्यांच्या कार्यक्रमाच्या यशाचं एक म्हणजे गुपित आहे असं सांगितलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। अशोक पाटील साहेबांनी या संपूर्ण परिसरामध्ये या यशस्वी आणि आवश्यक आणि एक मेसेज देणाऱ्या आज या वुमेन्स वॉकेथॉनचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 15 ऐरोली या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी अशोक भाऊ पाटील, संगीता अशोक पाटील
ह्या दोन्ही उभयज्ञांच्या वतीनं दोघांनी या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि एक प्रभावी असा व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी या भागामध्ये समाजसेवा केलेली आहे. आता महापालिका 4 वर्ष नाही आहे, परंतु सामाजिक कार्य चालू राहिलं पाहिजे. नमो चषक माननीय संदीपजी नाईक जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा उपक्रम या ठिकाणी महिला भगिनींसाठी केलेला आहे. वॅकेथॉन, आज महिला स्वतः सुदृढ सक्षम राहायला पाहिजेत, त्यांचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, ही भावना प्रगतीच्या अनुषंगानं आणि प्रचाराच्या अनुषंगानं हा कार्यक्रम घेतला. नमो चषकच्या माध्यमातून घेतला आणि खास महिलांसाठी घेतला. इकडे पैठणी आणि विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित केले. या निमित्तानं महिलांना आनंद मिळाला. बघा, शेकडोच्या संख्येनं महिला आल्यात. भले काय 2 तास 3 तास त्यांनी या ठिकाणी आपला वेळ म्हणजे या ठिकाणी त्यांनी घालवला असेल, त्यांना आनंद मिळालेला आहे. हा आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये येण्यासाठी आपला सर्वांचा प्रयत्न आहे. माननीय गणेशजी नाईक साहेबांचा नेहमीच प्रयत्न असतो की या शहरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या अनुषंगानं यावर्षी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो बजेट सादर केलेला आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जो महाराष्ट्र, नवी मुंबई या परिसरातील महिलांना जो आनंद झालेला आहे, आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगला उपक्रम महिलांसाठी आयोजित करून खास करून महिलांना आवश्यक असलेल्या गोष्टींची उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय, याचा मला आनंद आहे. नमो चषकच्या या उपक्रमाला सर्वांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा संगीताताई आणि अशोक भाऊंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अतिशय आनंद होतो आहे. भारतीय जनता पार्टी ऐरोली मंडल नमो चषक आणि आमच्या ऐरोली महिला वॉकेथॉनच्या वतीने या ठिकाणी आमच्या कोर कमिटीच्या वतीने महिला वॉकेथॉन स्पर्धा ही आयोजित ऐरोलीकरांच्यासाठी माझ्या प्रभागातील सर्व महिलांकरता या ठिकाणी केलेली होती. अतिशय मोठा उत्साह आणि अतिशय सर्व स्पर्धकांचा हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती. आदरणीय या ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते सेक्टर 14 या ठिकाणी झेंडा दाखवून आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि अतिशय शांततामय 2.5 किलोमीटरचं अंतर सर्व माझ्या माता भगिनींनी स्पर्धकांनी आनंदामध्ये या ठिकाणी सहभाग घेऊन या ठिकाणी कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर जनसंपर्क कार्यालय सेक्टर 15 या ठिकाणी आदरणीय या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजूजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉचं सोडत करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोन्याची नथ, पैठणी, त्याचबरोबर सर्व महिला स्पर्धकांना भेटवस्तू या ठिकाणी नाश्ता, त्याचबरोबर सर्व प्रमाणपत्र सर्व माझ्या सहभागी झालेल्या माझ्या माता भगिनींकरता या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं. मी माझ्या सर्व कोर कमिटीचं आणि नगरसेविका संगीता पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण या महिला वॉकेथॉन ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की एक नवी मुंबईमधला आगळा वेगळा माझ्या महिलांकरता एक वॉकेथॉन करून महिलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या महिलांच्या कामामध्ये त्यांचा वेळ व्यस्त असतो आणि त्यांना स्वतःची काळजी घेण्यामध्ये दुर्लक्ष करतात. तर या निमित्ताने एक जनजागृती वॉकेथॉनच्या माध्यमातून होत आहे. मला आनंद आहे या माझ्या सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. असंच कायमस्वरूपी आम्ही चांगले उपक्रम या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली घेत राहू. एक गणेश नाईक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सातत्याने कार्यक्रम आम्ही आयोजन करत असतो. या ठिकाणी आमच्या नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष संदीपजी नाईक साहेबांचं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य असतं. त्यांच्याही माध्यमातून आम्ही या ठिकाणी नक्की लोकांपर्यंत उपक्रम राबवत राहू अशी या निमित्ताने विनंती करतो. मी खरं पाहिलं तर अतिशय आनंदी आहे आणि आपल्या सर्वांचं मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, या ठिकाणी पोलीस स्टेशन असो, फायर ब्रिगेड असो, ॲम्ब्युलन्स असो, या ठिकाणी एकविरा डेकोरेटर सर्व माझ्या सहकार्यांनी मला अतिशय सहकार्य केलं. असंच त्यांचं सहकार्य कायम राहावं ही विनंती. मनापासून मी आनंदी आहे. माझी पत्नी संगीता पाटील ही देखील अतिशय आनंद आहे. असाच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत राहू आणि मनपूर्वक महिलांना माझ्या शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 नमो चषक आम्ही हा प्रोग्राम महिलांसाठीच ठेवलेला आहे की काहीतरी महिलांसाठी करायचं. खूप दिवसापासून म्हणजे इच्छा होती की काहीतरी आपण करू. तर मग हा आम्ही वॉकेथॉनचा प्रोग्राम केला आणि भरपूर महिलांनी त्यामध्ये भाग घेतला, पार्टिसिपेट केलं. त्याच्यात आम्ही पैठणी ठेवलेल्या, सोन्याची नथ ठेवलेली,
आणि असा खूप एवढा आगळा वेगळा कार्यक्रम केला की त्यांनी महिलांनी खूप एन्जॉय केलं आणि मलाही खूप छान वाटलं. आमदार संदीपजी नाईक त्यांच्या हातनं आम्ही उद्घाटन केलं. खूप छान वाटलं आणि आता सगळ्या महिला आमच्या खूप खुश आहेत. असाच आम्ही कार्यक्रम महिलांसाठी करत राहू. त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही हा प्रोग्राम केलेला होता. धन्यवाद.